आपल्या विषयाचं नाव आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, विषय कोड आहे 92, घटक क्रमांक 1 विद्युत औष्णिक उपकरणांची दुरुस्ती व काळजी। या घटकांतर्गत आपण वेगवेगळ्या विद्युत औष्णिक उपकरणांची माहिती घेणार आहोत। त्या उपकरणामध्ये कोणकोणते दोष निर्माण होऊ शकतात, त्या उपकरणांची दुरुस्ती कशी करायची आणि उपकरण वापरताना आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकतो, हे सर्व आपण या घटकांतर्गत शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण विद्युत औष्णिक उपकरण कशाला म्हणायची किंवा कोणत्या उपकरणांना आपण विद्युत औष्णिक उपकरण असे म्हणतात हे पाहू। ज्या विद्युत उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं त्या उपकरणांना विद्युत औष्णिक उपकरण असे म्हणतात। म्हणजे अशी उपकरणं विद्युत उपकरणं ज्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं। आता ह्या उष्णतेचा वापर प्रत्येक उपकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो। अशी काही उपकरणं आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत का, ज्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं? म्हणजे थोडक्यात अशी उपकरणं आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत का जी विद्युत उपकरणं उष्णता निर्माण करतात? अशी बरीच उपकरणं आपल्या घरगुती वापरामध्ये असतात। किमान एक तरी आपल्या उपकरण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे, ते म्हणजे विद्युत इस्त्री। तर विद्युत इस्त्री आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, त्याचा वापर आपण केलेला आहे। या घटकांतर्गत आपण 3 विद्युत औष्णिक उपकरणांचा अभ्यास करणार आहोत। त्यातलं पहिलं उपकरण आहे विद्युत इस्त्री, दुसरं उपकरण आहे विद्युत गीझर, विद्युत वॉटर गीझर आणि तिसरं उपकरण आहे विद्युत वॉटर हीटर। या 3 उपकरणांचा आपण या पाठांतर्गत अभ्यास करणार आहोत। त्यातलं पहिलं उपकरण आहे विद्युत इस्त्री। आताच आपण सांगितल्याप्रमाणे विद्युत इस्त्रीचा काय उपयोग होतो, आपण सगळ्यांनी उपयोग केलेला आहे। तर आपली धुतलेली कपडे जी आहेत ती चुरगळलेली असतात किंवा त्यांना सुरकुत्या असतात, तर त्या सुरकुत्या घालवण्यासाठी विद्युत इस्त्रीचा उपयोग होतो। विद्युत इस्त्रीमध्ये उष्णता निर्माण होत असते। ही उष्णता कशी निर्माण होते, तर विद्युत औष्णिक उपकरणामध्ये विद्युत प्रवाहाच्या मार्गामध्ये हीटिंग एलिमेंट जोडलेला असतो। हीटिंग एलिमेंटचा रेजिस्टन्स जास्त असतो, म्हणजे विद्युत रोध जास्त असतो, प्रवाहाला विरोध करण्याची क्षमता जास्त असते। त्यामुळे काय होतं, जेव्हा विद्युत प्रवाह या हीटिंग एलिमेंट मधून प्रवाहित होतो तेव्हा विद्युत प्रवाहाला हा हीटिंग एलिमेंट विरोध करतो आणि हा विरोध केल्यामुळे त्या हीटिंग एलिमेंटमध्ये किंवा त्या रेजिस्टन्समध्ये उष्णता निर्माण होते। असे हीटिंग एलिमेंट म्हणून कोणता धातू वापरतात किंवा काय वापरतात, तर जनरली विद्युत औष्णिक उपकरणामध्ये नायक्रोम हा धातू किंवा नायक्रोमची तार हीटिंग एलिमेंट म्हणून वापरली जाते। नायक्रोम हा मिश्र धातू आहे। नायक्रोम मध्ये 80% निकेल आणि 20% क्रोमियम असतं। जनरली आपण ज्या 3 उपकरणांचा अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये नायक्रोम हा धातू हीटिंग एलिमेंट मध्ये म्हणून वापरला जातो। म्हणजे उष्णता कशी निर्माण होते किंवा विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये कसं होतं हे आपण आता बघितलेलं आहे। विद्युत प्रवाहाच्या मार्गामध्ये एक रेजिस्टन्स जोडला जातो, ज्याला आपण हीटिंग एलिमेंट म्हणतो। जेव्हा विद्युत प्रवाह त्या हीटिंग एलिमेंट मधून प्रवाहित होतो तेव्हा त्या विद्युत प्रवाहाला हीटिंग एलिमेंट विरोध करतो, कारण हा हाय रेजिस्टन्स आहे। प्रवाहाला विरोध करण्याची जास्त क्षमता याच्याकडे आहे, नायक्रोमकडे। त्यामुळे त्या रेजिस्टन्स मध्ये किंवा हीटिंग एलिमेंट मध्ये उष्णता निर्माण होते आणि ही उष्णतेचा वापर करून आपण कपड्यांना इस्त्री करू शकतो। तर हीटिंग एलिमेंट मध्ये निर्माण होणारी जी उष्णता ही किती कॅलरी निर्माण होते हे सुद्धा आपल्याला शोधून काढता येतं किंवा कॅल्क्युलेट करता येतं। त्यासाठी आपल्याला जूलच्या नियमाचा उपयोग करावा लागेल। जूलच्या नियमानुसार हीटिंग एलिमेंटमध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे ती 3 राशींवर अवलंबून आहे। त्यातली पहिली राशी म्हणजे विद्युत प्रवाह, म्हणजे ज्या विद्युत परिपथामध्ये किंवा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण हीटिंग एलिमेंटमध्ये जोडले त्या सर्किटमध्ये किती विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट किती अँपियर प्रवाहित होतो तो विद्युत प्रवाह अँपियर मध्ये, ही पहिली राशी। दुसरी राशी आहे रेजिस्टन्स किंवा विद्युत विरोध। हा हीटिंग एलिमेंटचा विद्युत विरोध, म्हणजे किती विद्युत विरोधाचा, किती ओहमचा रेजिस्टन्स किंवा हीटिंग एलिमेंट आपण विद्युत प्रवाहाच्या मार्गामध्ये जोडलाय किंवा उपकरणामध्ये जोडलाय, तो विद्युत रोध। म्हणजे दुसरी राशी आहे विद्युत रोध। आणि तिसरी राशी आहे वेळ, किती वेळासाठी हीटिंग एलिमेंट मधून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो, ती वेळ, सेकंद मध्ये ती वेळ। ह्या 3 राशी जर आपणास माहीत असतील तर आपण हीटिंग एलिमेंट मध्ये किती कॅलरी उष्णता निर्माण होते हे शोधून काढू शकतो। हे शोधून काढण्यासाठी इथं फळ्यावर मी एक सूत्र लिहिलेलं आहे, या सूत्राचा वापर करून आपण
हिटिंग एलिमेंटमध्ये निर्माण होणारी उष्णता शोधू शकतो. हे सूत्र आहे H बरोबर I वर्ग गुणिले R गुणिले T. H म्हणजे उष्णता ऊर्जा जी कॅलरीमध्ये आपण शोधू शकतो. I हा इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह जो एम्पियर मध्ये पाहिजे, आणि R हा विद्युत प्रवाह आहे, विद्युत रोध आहे जो ओहम मध्ये पाहिजे आपल्याला. सॉरी, आणि T म्हणजे वेळ जी सेकंदामध्ये पाहिजे. या 3 राशी जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर आपण हिटिंग एलिमेंट मध्ये किती कॅलरी उष्णता निर्माण होते हे सहजपणे शोधून काढू शकतो. अशा प्रकारे विद्युत औष्णिक उपकरणामध्ये उष्णतेची निर्मिती होत असते किंवा विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होत असतं, आणि ही उष्णता ऊर्जा किती प्रमाणामध्ये म्हणजे किती कॅलरी निर्माण होते हे आपण या सूत्राने शोधून काढू शकतो. आता आपण इस्त्रीचे प्रकार बघणार आहोत. उष्णता नियंत्रित करण्याच्या पद्धतीवरून इस्त्रीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नॉन ऑटोमॅटिक इस्त्री आणि दुसरा प्रकार आहे ऑटोमॅटिक इस्त्री. या दोन्ही प्रकारामध्ये फक्त एकच फरक आहे. नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये उष्णता आपोआप नियंत्रित केली जाऊ शकत नाही किंवा करता येत नाही, करण्याची सुविधा उपलब्ध नसते. तर ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये उष्णतेचं नियंत्रण आपोआप होत असतं. आता हे उष्णतेचं नियंत्रण करण्यासाठी आपोआप होण्यासाठी थर्मोस्टॅट नावाचं एक डिव्हाइस किंवा साधन ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये उपलब्ध असतं, जे नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये उपलब्ध नसतं. म्हणजे हा एक फरक फक्त दोन्ही प्रकारामध्ये. पहिला लक्षात ठेवा, पहिला प्रकार नॉन ऑटोमॅटिक इस्त्री. या नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये आपोआप उष्णतेचं नियंत्रण होत नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उष्णता वाढल्यास आपल्याला मॅन्युअली इस्त्रीचा स्विच ऑफ करावा लागतो आणि इस्त्री बंद करावी लागते. बंद केल्यानंतर इस्त्री थंड होईल. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत थंड झाली तर आपल्याला मॅन्युअली इस्त्रीचं स्विच ऑन करावं लागतं आणि इस्त्री सुरू करावी लागते. यामुळे काय होतं तर उष्णते ऊर्जेचा लॉस होतो किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचा सुद्धा इनडायरेक्टली लॉस होतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती वाया जाते नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये. पण ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये उष्णता नियंत्रित करण्याची सोय आपोआप उष्णता नियंत्रित केली जाऊ शकते, तेव्हा त्यामुळे वीज वाया जात नाही किंवा इलेक्ट्रिक करंट जो आहे, इलेक्ट्रिक विद्युत प्रवाह आहे याचा लॉस होत नाही. इस्त्रीच्या सर्वात खालच्या बाजूस जी प्लेट असते त्या प्लेटला बेस प्लेट किंवा सोल प्लेट असे म्हणतात. ही बेस प्लेट निकेल क्रोम स्टील पासून तयार केलेली असते. या बेस प्लेटच्या वर हिटिंग एलिमेंट असतो. हिटिंग एलिमेंट मधून आपण आधीच पाहिलेलं आहे, हिटिंग एलिमेंट म्हणून नायक्रोम हा धातू वापरतात किंवा नायक्रोमची कॉईल असते. आता या नायक्रोमच्या कॉईलच्या वर आणि खाली मायकाचा एक थर असतो. म्हणजे हिटिंग एलिमेंट हे मायकाने इन्सुलेट केलेलं असतं. मायका या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे मायका हा उष्णतेचा उत्तम वाहक आहे, त्याचवेळी तो विद्युत प्रवाहाचा उत्तम अवाहक आहे. त्यामुळे हिटिंग एलिमेंटमध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे ही उष्णता बेस प्लेटकडे पाठवली जाते, परंतु त्याचवेळी हिटिंग एलिमेंटमध्ये असणारा जो विद्युत प्रवाह आहे तो विद्युत प्रवाह बेस प्लेटपर्यंत पोहोचत नाही. तर असं हे हिटिंग एलिमेंट बेस प्लेटवर बसवलेलं असतं. या हिटिंग एलिमेंटच्या वर ॲस्बेस्टॉसची शीट असते. ॲस्बेस्टॉस या पदार्थाची एक शीट बसवलेली असते. तर त्या ॲस्बेस्टॉसची शीट हिटिंग एलिमेंटच्या वर का बसवलेली असते तर हिटिंग एलिमेंटमध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे ही संपूर्ण उष्णता बेस प्लेटकडे पाठवली जावी किंवा ढकलली जावी यासाठी ॲस्बेस्टॉसची शीट हिटिंग एलिमेंटच्या वर बसवलेली असते. कारण ॲस्बेस्टॉस हा पदार्थ उष्णतेचा उत्तम अवाहक आहे. ॲस्बेस्टॉस या पदार्थामधून उष्णतेचं वहन होऊ शकत नाही, वहन होत नाही. त्यामुळं उष्णता वरच्या दिशेनं प्रवाहित होऊ नये म्हणून हिटिंग एलिमेंटच्या वर ॲस्बेस्टॉसची शीट बसवलेली असते. तर ॲस्बेस्टॉसची शीट बसवल्यानंतर त्याच्यावर प्रेशर प्लेट बसवलेली असते, जेणेकरून बेस प्लेटच्या आणि प्रेशर प्लेटच्या मध्ये ॲस्बेस्टॉसची शीट आणि हिटिंग एलिमेंट असतं हे व्यवस्थितपणे आपापल्या जागेवर राहावं किंवा फिट राहावं या कारणासाठी ॲस्बेस्टॉसच्या शीटच्या वर प्रेशर प्लेट बसवलेली असते. या प्रेशर प्लेटच्या वर बॉडी किंवा कव्हर असतं
जे स्टडच्या साह्यानं एकत्रित जोडलेले असतात. म्हणजे सोल प्लेट, मायका इन्सुलेशन विथ हिटिंग इलेमेंट, ॲस्बेस्टॉस शीट, प्रेशर प्लेट, या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत, ही सगळी साधनं आहेत, ही एकत्र जोडण्याचं आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम हे टॉप कव्हर कोणकोणते भाग असतात आणि ते कोणकोणत्या क्रमाने एकत्र बसवलेले असतात. या सगळ्यात खालच्या बाजूला बेस प्लेट असते किंवा तिला सोल प्लेट म्हणतात. या सोल प्लेटच्या वर हिटिंग एलिमेंट बसवलेले असते. हे जे हिटिंग एलिमेंट आहे हे मायकाने इन्सुलेट केलेले असते, कारण मायका हा पदार्थ उष्णतेचा उत्तम वाहक आहे, विद्युत प्रवाहाचा उत्तम अवाहक आहे. त्यामुळे हिटिंग एलिमेंट जे आहे ते मायकाने इन्सुलेट केलेले असते. हिटिंग एलिमेंटच्या वर प्रेशर प्लेट बसवलेली असते आणि प्रेशर प्लेटच्या वर बॉडी बसवलेली असते आणि हे सर्व एकत्र घट्ट बसवण्यासाठी स्टडचा वापर केलेला असतो. तर अशा प्रकारची जी रचना आहे ती जनरली इस्त्रीची असते. ही रचना आपण बघितली ती नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीची आहे. तर ह्याच रचनेमध्ये थोडासा फरक केला तर ती रचना ऑटोमॅटिक इस्त्रीची होईल. ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये फक्त प्रेशर प्लेटच्या वर थर्मोस्टॅट बसवलेला असतो जो तापमान नियंत्रणाचं काम करतो. म्हणजे रचना कशी आहे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला इस्त्रीची खोलणी आणि जोडणी सुद्धा सोपी जाईल. सगळ्यात खाली बेस प्लेट, बेस प्लेटच्या वर हिटिंग इलेमेंट, हिटिंग इलेमेंटच्या वर मायकाची शीट, मायकाच्या शीटच्या वर प्रेशर प्लेट आणि प्रेशर प्लेटच्या वर बॉडी किंवा कव्हर बसवलेलं असतं आणि या कव्हरच्या वर हँडल असतो. ही नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीची रचना झाली. तर ऑटोमॅटिक इस्त्रीची रचना बघूया. सगळ्यात खाली बेस प्लेट किंवा सोल प्लेट, सोल प्लेटवर हिटिंग इलेमेंट, त्यावर मायकाची शीट, त्यावर प्रेशर प्लेट आणि प्रेशर प्लेटवर थर्मोस्टॅट बसवलेला असतो. थर्मोस्टॅटच्या वर बॉडी असते आणि त्या बॉडीवर एक रोटरी रेग्युलेटिंग स्विच सुद्धा बसवलेला असतो. रोटरी स्विच त्याला म्हणायचे किंवा रेग्युलेटिंग स्विच असं त्या स्विचला म्हणतात. या स्विचच्या सहाय्याने आपण थर्मोस्टॅट नियंत्रित करू शकतो. अशा प्रकारची रचना ऑटोमॅटिक इस्त्रीची आणि नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीची दोन्हीची असते. दोन्हीच्या रचनेमध्ये एकच फरक आहे, फक्त ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये प्रेशर प्लेटच्या वर थर्मोस्टॅट जोडलेला असतो. नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये थर्मोस्टॅट उपलब्ध नसतो किंवा थर्मोस्टॅट नसतो. ही रचना ऑटोमॅटिक आणि नॉन ऑटोमॅटिक इस्त्रीची आहे. ठीक आहे, आपण आता इस्त्रीमध्ये कोणकोणते दोष निर्माण होऊ शकतात, या दोषाची कारणं काय असू शकतात आणि त्याचे उपाय काय करायचे हे आपण बघणार आहे. इस्त्रीमध्ये फक्त 3 प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात. पहिला दोष आहे इस्त्री सुरू होत नाही. म्हणजे आपण नेहमी इस्त्री करत असतो, एखाद्या वेळेस आपण इस्त्री प्लग मध्ये लावतो, स्विच ऑन करतो आणि आपल्याला समजतं की इस्त्री सुरू होत नाही. म्हणजे पहिला दोष आहे इस्त्री सुरू होत नाही. दुसरा दोष आहे इस्त्रीला हात लावला असता शॉक बसतो, हा दुसरा दोष आहे. आणि तिसरा दोष आहे इस्त्री चालू केली असता फ्यूज जातो. आपल्या घरामध्ये जो फ्यूज असतो, फ्यूज हे सेफ्टी डिव्हाइस आहे, तो फ्यूज उडतो किंवा फ्यूज जातो. हे 3 दोष इस्त्रीमध्ये निर्माण होऊ शकतात. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त 3 दोष इस्त्रीमध्ये निर्माण होऊ शकतात. पहिला दोष आहे इस्त्री सुरू होत नाही. दुसरा दोष आहे इस्त्रीला हात लावला असता शॉक बसतो. आणि तिसरा दोष आहे इस्त्री सुरू केली असता फ्यूज जातो. तर आपण प्रत्येक दोष आणि त्याची कारणं बघूया. आता पहिला दोष घेऊया आपण, इस्त्री सुरू होत नाहीये. जर इस्त्री सुरू होत नसेल तर त्याची प्रमुख 4 कारणं असू शकतात. इस्त्री सुरूच होत नाही तर त्याची 4 कारणं असू शकतात. त्यातलं पहिलं कारण आहे विद्युत पुरवठा बंद असेल. कदाचित इस्त्री चालू न होण्याचं कारण विद्युत पुरवठा बंद असेल. जे कदाचित वीज गेली असेल किंवा आपल्या घरामध्ये जो फ्यूज आहे तो फ्यूज गेलेला असू शकेल. त्याचा उपाय म्हणून आपण काय करू शकतो, तर वीज पुरवठा बंद आहे का चेक करू शकतो किंवा आपल्या घरातील फ्यूज जी आहे ती फ्यूज गेली तर नाही ना हे चेक करू शकतो. हा त्याच्यावरचा उपाय आहे. दुसरं कारण असू शकतं हिटिंग इलेमेंट ओपन असेल. इस्त्रीमध्ये जे हिटिंग इलेमेंट आहे ते ओपन असू शकतं.
ओपन असणे म्हणजे काय, हिटिंग इलेमेंट कुठून तरी कट झालेलं असू शकतं तेव्हा त्यामुळे विद्युत प्रवाहाचा मार्ग जो आहे तो खंडित होतो आणि इस्त्री सुरू होत नाही. म्हणजे इस्त्री सुरू न होण्याचं दुसरं कारण आहे हिटिंग इलेमेंट ओपन असू शकतं. अशा वेळी हे कारण जर असेल तर याचा उपाय काय करू शकतो आपण, हिटिंग इलेमेंटची व्यवस्थित जोडणी करावी लागेल आपल्याला किंवा हिटिंग इलेमेंट बदलावं लागेल. हे नवीन हिटिंग इलेमेंट आपल्याला इस्त्रीमध्ये वापरावं लागेल. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे लूज कनेक्शन. इलेक्ट्रिकल कनेक्शन्स इस्त्रीमध्ये असतात, एखादं कनेक्शन लूज होऊ शकतं. त्यामुळे आपण सगळी कनेक्शनचे हे जे आहेत ती घट्ट जोडून घ्यायची आहेत. हा त्याच्यावरचा उपाय आहे. लूज कनेक्शन जे आहेत सगळी कनेक्शन आपण घट्ट जोडून घ्यायची, हा त्यावर उपाय करू शकतो. आणि चौथं कारण आहे स्विच खराब झालेला असू शकतो. इस्त्रीचा जो स्विच आहे तो खराब झालेला असू शकतो. जर खराब झाला असेल तर आपल्याला त्याचा उपाय काय करता येईल, आपल्याला तो स्विच बदलावा लागेल. म्हणजे हा पहिला दोष आपण बघितला, इस्त्री सुरू होत नाही. याची 4 कारणं आपण बघितली. 4 कारणांचे उपाय सुद्धा आपण बघितलेले. आता दुसरा दोष आपण बघूया. दुसरा दोष आहे इस्त्रीला हात लावला असता शॉक बसतो. इस्त्रीला हात लावला असता शॉक बसतो. विद्युत इस्त्रीमधला दुसरा दोष आहे विद्युत इस्त्रीला हात लावल्यास शॉक बसतो. हे 3 कारणांनी होऊ शकतं. पहिलं कारण आहे हिटिंग एलिमेंटचा स्पर्श बॉडीला होत असेल. जर हे कारण असेल तर त्यावर उपाय काय करू शकतो आपण, हिटिंग एलिमेंट बॉडीपासून इन्सुलेट करावं लागेल, आपल्याला सेपरेट करावं लागेल, प्रॉपर इन्सुलेशन करावं लागेल हिटिंग एलिमेंटला. दुसरं कारण आहे लाईव्ह वायरचा, ज्या वायरमध्ये विद्युत प्रवाह उपलब्ध आहे, विद्युत प्रवाह आहे, अशा वायरचा स्पर्श बॉडीला होत असेल, बॉडीला अशी एखादी वायर चिटकून बसलेली असेल, हे दुसरं कारण असू शकतं. त्यावर उपाय करता येईल. लाईव्ह वायर जे बॉडीला चिकटलेली आहे ती सेपरेट करून प्रॉपर इन्सुलेट करावी लागेल. हा दुसरा उपाय, दुसऱ्या दोषावरचा, दुसऱ्या कारणावरचा उपाय. आणि तिसरं कारण इन्सुलेटिंग मटेरियल खराब झालेलं असू शकेल. तर इन्सुलेटिंग मटेरियल खराब झालं असेल तर आपल्याला प्रॉपर इन्सुलेशन करावं लागेल किंवा इन्सुलेटिंग मटेरियल आपल्याला रिप्लेस करावं लागेल, बदलावं लागेल. असे 3 कारणं दुसऱ्या दोषाची. विद्युत इस्त्रीमधला तिसरा दोष आहे इस्त्री सुरू केला असता फ्यूज जातो. तर हा दोष असेल तर याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे सप्लाय कॉर्ड खराब असू शकेल किंवा शॉर्ट असू शकेल. ज्या कॉर्डनं आपण विद्युत प्रवाह इस्त्रीला पुरवतो ती जी सप्लाय कॉर्ड आहे ती कॉर्ड शॉर्ट असू शकेल. पहिलं कारण. असं असेल तर आपल्याला ती सप्लाय कॉर्ड बदलावी लागेल. दुसरं कारण आहे हिटिंग इलेमेंटचा स्पर्श बॉडीला होत असेल. हिटिंग इलेमेंटचा स्पर्श जर बेसप्लेटला किंवा बॉडीला होत असेल तरी इस्त्री सुरू केला असता फ्यूज जातो. अशी केस असेल तर आपल्याला हिटिंग एलिमेंट जो आहे तो बॉडीपासून प्रॉपर इन्सुलेट करावा लागेल, सेपरेट करावा लागेल. आणि तिसरं कारण आहे आपल्या घरातील जी फ्यूज आहे त्या फ्यूजमध्ये आपण जी तार वापरतो ती कमी क्षमतेची असेल, कमी क्षमतेची तार असेल. हा जर दोष असेल किंवा हे जर कारण असेल तर आपल्याला आपल्या घरातील फ्यूजमध्ये योग्य त्या क्षमतेची तार बसवावी लागेल. आता आपण बघणार आहोत विद्युत इस्त्रीचं टेस्टिंग कसं करता येतं. तर विद्युत इस्त्रीचं टेस्टिंग करण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्पचा वापर केला जातो आणि हे 3 पद्धतीने करता येतं. पहिली पद्धत आहे हिटिंग एलिमेंट कंटिन्युटी टेस्ट. 3 टेस्ट करावे लागतात आपल्याला. पहिली टेस्ट आहे हिटिंग एलिमेंट कंटिन्युटी टेस्ट, दुसरी आहे हिटिंग एलिमेंट शॉर्ट सर्किट टेस्ट आणि तिसरी इस्त्रीचा अर्थ फॉल्ट टेस्ट. पहिल्या पद्धतीमध्ये आपण हिटिंग एलिमेंटची कंटिन्युटी चेक करतो. दुसऱ्या टेस्टमध्ये आपण हिटिंग एलिमेंट शॉर्ट आहे किंवा नाही हे चेक करतो आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण इस्त्रीला काही अर्थ फॉल्ट तरी नाही ना हे चेक करता येतं. पहिली पद्धत बघूया. आकृती दाखवल्याप्रमाणे सिरीज टेस्ट लॅम्पची इस्त्रीशी जोडणी केली असता जर लॅम्प प्रकाशित झाला नाही
तर आपण असं अनुमान काढू शकतो, हिटिंग एलिमेंट कंटिन्युअस नाही, म्हणजे हिटिंग एलिमेंट ओपन आहे. जर हा लॅम्प मंद प्रकाशित झाला तर आपण असं अनुमान काढू शकतो की हिटिंग एलिमेंटची कंटिन्युटी ठीक आहे किंवा कंटिन्युटी आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये आपण हिटिंग एलिमेंटची शॉर्ट सर्किट टेस्ट करणार आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सिरीज टेस्ट लॅम्प इस्त्रीशी जोडून घ्यायचा. या टेस्टमध्ये जर टेस्ट लॅम्प प्रकाशित झाला तर आपण असं अनुमान काढू शकतो की हिटिंग एलिमेंट शॉर्ट आहे, आपल्याला ते बदलावं लागेल. जर टेस्ट सिरीज लॅम्पचा लॅम्प मंद प्रकाशित झाला तर आपण असं अनुमान काढू शकतो की हिटिंग एलिमेंट शॉर्ट नाही. म्हणजे हिटिंग एलिमेंट शॉर्ट आहे किंवा नाही हे दुसऱ्या टेस्टमध्ये आपल्याला चेक करता येतं. आणि तिसरी टेस्ट जी आहे ती इस्त्रीची अर्थ फॉल्ट टेस्ट. आता आपण इस्त्रीची अर्थ फॉल्ट टेस्ट बघूया. या टेस्टमध्ये इस्त्रीचा अर्थ फॉल्ट, इस्त्रीला अर्थ फॉल्ट आहे किंवा नाही हे चेक करू शकतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेस्ट सिरीज लॅम्पचं एक टोक इस्त्रीच्या टर्मिनल आणि दुसरं टोक इस्त्रीच्या बॉडीला जोडलेलं असतं. तर या टेस्टमध्ये जे सिरीज टेस्ट लॅम्पचा लॅम्प जर प्रकाशित झाला तर आपण असं म्हणू शकतो की इस्त्रीची बॉडी शॉर्ट आहे. जर या केसमध्ये दिवा प्रकाशित झाला नाही परंतु बॉडीवर वायर घासली असता स्पार्किंग होते, असं जर आपल्याला आढळलं की टेस्ट लॅम्पचा दिवा लागत नाही पण बॉडीवरची वायर जर बॉडीवर घासली तर स्पार्किंग होते, तर अशा वेळी आपण असं अनुमान काढू शकतो की बॉडीमध्ये लिकेज करंट आहे. आणि तिसरं, जर दिवा प्रकाशित झाला नाही परंतु बॉडीवर वायर घासली असता स्पार्किंग होत नाही, तर आपण असं अनुमान काढू शकतो की बॉडीमध्ये लिकेज करंट नाही किंवा कोणत्याही प्रकारचा अर्थ फॉल्ट नाही. या 3 टेस्ट आपण इस्त्रीची दुरुस्ती. आता आपण बघणार आहोत विद्युत इस्त्री वापरताना घ्यावयाची दक्षता. पहिली दक्षता, इस्त्रीची बेसप्लेट नेहमी स्वच्छ ठेवावी. दुसरी दक्षता आहे, इस्त्रीसाठी नेहमी 3 कोअर फ्लेक्झिबल केबलच वापरावी जी इस्त्रीसाठी किंवा आपल्यासाठी सुरक्षित असते. तिसरी दक्षता आहे, कपड्याच्या प्रकारानुसार थर्मोस्टॅटचे सेटिंग करावे, कारण थर्मोस्टॅटचे नियंत्रण आपल्या इस्त्रीवर असणाऱ्या रोटरी स्विचच्या साहाय्याने आपण थर्मोस्टॅट नियंत्रित करू शकतो. इस्त्रीवर द्रव पदार्थ पडू देऊ नये. पुढची दक्षता आहे, गरम इस्त्रीला वायर चिटकणार नाही याची आपण इस्त्री करताना काळजी घेतली पाहिजे. आणि पुढची शेवटची दक्षता आहे, इस्त्री ओलसर व खडबडीत पृष्ठभागावर ठेवू नये. त्यामुळे काय होतं, खडबडीत भागावर इस्त्री ठेवली असता इस्त्रीची बेसप्लेट खराब होते